प्रथमतः मी आजच्या या बैठकीसाठी देशाच्या संसदेतील आणि राज्यसभेतील जे देशाचं सर्वोच्च सभागृह असतं, लोकसभेच्या वरचं सभागृह असतं, अशा राज्यसभेतील काँग्रेस पक्षाचे एक अत्यंत तरुण तडफदार वक्ते, लेखक आणि कवी ज्यांनी अत्यंत कमी वयामध्ये त्यांच्या कर्तृत्वाची आणि वक्तृत्वाची छाप ही संपूर्ण देशामध्ये टाकलेली आहे। देशातले सर्व जाती धर्मातील लोक त्यांचं मनोगत ऐकण्याकरता उत्सुक असतात। असे आमचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय इम्रान प्रतापगडीजी यांचं मी मनापासून भिलोडी अंगे मतदारसंघ आणि पलूस कडेगाव मतदारसंघाच्या वतीने स्वागत करतो। या ठिकाणी आज ही भिलोडीमध्ये जाहीर सभा होत असताना आपल्या सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार विशाल पाटील या ठिकाणी आले, त्यांचंही आपण सगळेजण स्वागत करूयात। या ठिकाणी भिलोडी गावामध्ये आज ही सभा होत असताना मला अनेक आठवणी आहेत भिलोडी गावातील, आणि या गावाशी कदम कुटुंबाचं अत्यंत जवळचं नातं आहे। ते भावनिक नातं आहे, ते आठवणींचं नातं आहे, ते कार्यकर्त्यांच्या निष्ठेचं नातं आहे। भिलोडी गावामध्ये कदम कुटुंबाचे संबंध गेल्या 45 वर्षाहून अधिक काळ आहेत। पूर्वीचा आपला जो भिलोडी वांगी मतदारसंघ हा जो या नावाने ओळखला जायचा, त्यातलं भिलोडी गाव असणारं भिलोडी वांगी मतदारसंघ, या संपूर्ण मतदारसंघाला राज्य पातळीवर प्रतिष्ठा देण्याचं काम, ओळख देण्याचं काम हे कुठल्या व्यक्तिमत्वाकडून ह्या मातीतनं झालं असेल तर ते आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आहेत। कदम साहेब जेव्हा आमदार झाले, राज्यात मंत्री म्हणून काम करत होते, त्या अनेक लोक महाराष्ट्रातले इतर राज्यातले जे कदम साहेबांच्या कर्तृत्वातून त्यांच्याशी जुडले गेले, हे नेहमी लोकांना विचारायचे की भिलोडी वांगी मतदारसंघ हा तुमचा का, किंबहुना तुमचा मतदारसंघ कुठला? आणि कदम साहेब म्हणायचे माझा मतदारसंघ भिलोडी वांगी मतदारसंघ। महाराष्ट्राच्या बाहेर जर आज तुम्ही कुठेही गेलात आणि एखाद्या जुन्या पिढीतल्या एका व्यक्तीला सांगितलं, जे राजकारणात सक्रिय आहेत, जे काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आहेत, कुठेही कुठल्या राज्यात जाऊन तुम्ही म्हणालात आणि कुणाला जाऊन भेटला ना, म्हणला मी भिलोडी वांगी मतदारसंघाचा, तो काँग्रेस पक्षाच्या प्रवाहातला त्यातला मुख्यमंत्री असो, मंत्री असो त्या राज्यातला, तो तुम्हाला म्हणेल पतंगरावजी कदम तुम्हारे ही विधायक थे ना, पतंगरावजी कदम हे तुमच्या मतदारसंघाचे नेते होते का? ही प्रतिष्ठा आपल्या मतदारसंघाच्या नावातून ह्या भिलोडी गावाला मिळवून देण्याचं काम पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वातनं गेल्या 40-45 वर्षातून मिळवून दिलं। आज या ठिकाणी मी मागाशी सांगितलं, आदरणीय मोहनराव कदम दादांचे संबंध गेल्या 45 वर्षाहून अधिक काळ या गावाशी, या मातीशी राहिलेले आहेत। आदरणीय दादा या मातीतल्या, या गावातील आणि या परिसरातील अनेक लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालेले आहेत। हे मी काय कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे। मला आपण सर्वांनी 1999 पासून पाहिलेलं आहे। 2004-05 जेव्हा या परिसरामध्ये एक नैसर्गिक संकट पहिल्यांदा आलं होतं महापुराचं, त्यावेळेस माझं वय 22-23 होतं। त्या 22-23च्या वयामध्ये मी आपल्या सर्वांच्या सुखदुःखात आणि त्या दुःखद प्रसंगामध्ये सहभागी होऊन लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचं काम त्यावेळेस केलं। पतंगरावजी कदम साहेबांनी त्या काळात काय काय केलं हे आपल्या सर्वांना त्याची चांगली आठवण आहे, जाण आहे। मला आठवतं
आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींच्या आणि पतंगरावजी कदम साहेबांचे हे जवळचे संबंध असल्यामुळे फक्त एक शब्द पतंगरावजी कदम साहेबांनी सोनियाजी गांधींना टाकला आणि त्यांना विनंती केली की या पुराच्या सन 2004-05च्या पुरामध्ये अंकलखोप बिलोडी या अनेक गावातील शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यावेळेस आपण ह्या ठिकाणी या लोकांना दिलासा देण्याकरता यावं आणि सोनियाजी गांधी या अंकलखोप आणि बिलोडीच्या परिसरामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी मातीत आल्या होत्या. लोकांना धीर दिला, आधार दिला. सोनियाजी गांधी सुद्धा आपल्या दुःखात सहभागी झाल्या आणि त्यानंतर पतंगरावजी कदम साहेबांनी 2 असे निर्णय घेतले होते 4 आणि 5च्या कालावधीमध्ये, ज्याला तुम्ही सगळे साक्षीदार आहात की 4 आणि 5च्या वेळी ज्या पूर आला त्यावेळेस पतंगरावजी कदम साहेबांनी सोपं एक विषय मांडलेला होता की ज्या गावांना चारही बाजूनी पाणीनी वेढलेले त्या गावातल्या प्रत्येक घराला अनुदान मिळालं पाहिजे. हा ऐतिहासिक निर्णय पतंगरावजी कदम साहेबांनी धरला होता. अंकलकोप येथील आमच्या मागासवर्गीय समाजातील बांधवांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं, घरं पडली होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्या अंकलकोपच्या मागासवर्गीय बांधवांच्या व्यथा समजून घेऊन तिथे एक ऐतिहासिक काम पतंगरावजी कदम साहेबांनी त्या काळात उभं केलं. ते म्हणजे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने 450 घरांची एक नवी वसाहत तिथे बनवून दिली आणि गोरगरिबांना राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी उत्तम करून दिली. हे साहेबांचं काम होतं. वास्तविक पाहता हे गाव तसं साहेबांच्या जवळचं अनेक कारणांसाठी होतं. स्वर्गीय आनंदराव मोहिते भाऊ असतील, हे साहेबांचे एक निष्ठावान कट्टर समर्थक. स्वर्गीय बाळासाहेब काका असतील, ह्यांनी साहेबांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने खांद्याला खांदा लावून या परिसरात काम केलं. या गावातील या मातीतील अनेक जुने जाणते कार्यकर्ते असतील ज्यांनी 80च्या दशकापासून साहेबांचा झेंडा घेऊन या गावात या परिसरामध्ये काम केलं. वास्तविक पाहता या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं आहे की गाव असं होतं की ह्या गावाला पतंगरावजी कदम साहेबांच्या व्यक्तिमत्वावर आणि कर्तृत्वावर एक अभिमान असायचा. साहेब कडेगाव तालुक्यात आणि तत्कालीन असणाऱ्या खानापूर तालुक्यामध्ये त्यांच्या एका छोट्याशा सोनसळ गावामध्ये जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात साहेबांचा जन्म झाला. अशा परिस्थितीत पायपीट करून त्यांनी शिरसगाव, सोनसळ आणि कुंडल इथं जाऊन त्यांचं शिक्षण घेतलं. तिथून ते शिवाजी हायस्कूल साताराला गेले. कंबाबा शिका योजनेअंतर्गत शिकले. 10वी नंतर वयाच्या 16 वर्षी ट्रकमध्ये बसून खिशात 7 रुपये घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी गेले. 3 वर्ष शिक्षक पदाची नोकरी केली साधना विद्यालयामध्ये. त्या शाळेमध्ये राहायचे, झोपायचे आणि मग 19व्या वर्षी त्यांनी भारतीय विद्यापीठाची स्थापना केली. ही स्थापना कुणासाठी होती व कशासाठी होती तर ज्या आपल्या मातीतले ही जी गोरगरिबांची पोरं बाळ आहेत, जी शेतकऱ्यांची, जी बहुजन समाजातली पोरं बाळ आहेत, ती शिकली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. हेतूने पतंगरावजी कदम साहेबांनी वयाच्या 19व्या वर्षापासून त्यांचं शैक्षणिक काम सुरू केलं. जुन्या पिढीतली काही मंडळी मी समोर बसलेली पाहतो, 70 ओलांडलेल्या लोकांनी हे पतंगरावजी कदम साहेबांचं काम प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहिले. 80च्या दशकामध्ये कदम साहेब पहिल्यांदा उभे राहिले. सिंह या चिन्हावर तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं. 90 साली काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पतंगरावजी कदम साहेबांना निवडून दिलं. साहेब या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री बनले, पाटबंधारे खात्याचे मंत्री बनले. दोन्ही तालुक्यातले प्रश्न, त्यावेळेस तासगाव तालुका होता, तिकडचा खानापूर तालुका होता, घाटावरचा घाटाखालचा भाग होता. हे सगळे प्रश्न साहेबांना माहीत होते. साहेबांनी हे सगळे प्रश्न सोडवण्याचा एक तातडीने सुरुवात केली. साहेबांचं कर्तृत्व खरं सांगली जिल्ह्यात पलूस कडेगावमध्ये खूप आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे साहेबांचं कर्तृत्व आहे. शालेय शिक्षण मंत्री असताना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ग्रामीण भागात शाळा उभ्या केल्या आणि आपल्यापैकी कदाचित काही लोकांना माहीत असेल आणि नसेल, जे शालेय शिक्षणामध्ये शालेय पोषण आहार निर्माण झालं, ज्याचं रूपांतर केंद्रामध्ये मिड डे मील स्कीम म्हणून झालं, त्याचे खरे जनक कोण असतील तर ते आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आहेत. साहेबांनी पुन्हा ते काम दुष्काळ मिटवण्यासाठी ताकारी टेंबूची मुहूर्तमेढ केली. साहेबांकडे 1991 ते 94च्या कालावधीत पाटबंधारे खातं होतं. साहेब यशवंतराव चव्हाण साहेबांचे एक मानसपुत्र म्हणून होते.
यशवंतराव चव्हाण साहेबांचे कदम साहेबांचे संबंध चांगले होते. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं दुष्काळाचा प्रश्न मिटला पाहिजे. साहेब जिद्दीने कामाला लागले आणि पुन्हा या ताकारी टेंबूच्या योजनेला चालना कदम साहेबांनी त्या काळामध्ये दिली. 95-99चा काळ गेला. 99 पासून पुन्हा तुम्ही सगळे साहेबांच्या पाठीशी उभे राहिला. अनेक गोष्टी घडत गेल्या आणि त्यातून खरं अंकोलकोप आमनापूरचा पूल असेल, औदुंबरचा घाट असेल, या ठिकाणी आपला हा भिलोडीचा आणि पलीकडे जाणारा नव्याने झालेला पूल असेल, अनेक कामांचा उल्लेख करता येईल. साहेबांनी पलूसची MIDC मोठी केली, पलूसची बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना सुरू केली, तिथल्या शेतकऱ्यांना नवं जीवनदान दिलं. या पलूस कडेगावच्या तालुक्याची निर्मिती करत एक चौफेर असा विकास या ठिकाणी या दोन्ही तालुक्यांचा घडून आणला. शिक्षण, सहकार, आरोग्यावर भर दिला. ताकारी टेंबूचं पाणी हे तिथल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं. 1999 पासून 2014 पर्यंत टेंबूला जेवढा काय निधी मिळाला त्यातला 95% निधी पतंगरावजी कदम साहेबांनी आणून दिला आणि तिथल्या शेतकऱ्यांचं आज कडेगाव तालुक्यातलं जीवनमान उंचवण्याचं काम केलं. प्रपंच संसार अस्थिर केला. ही साहेबांची तळमळ होती. साहेबांचं दुःखद निधन 2018ला झालं. तुम्ही सगळ्या ज्येष्ठांनी मला सांभाळलं. आदरणीय मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करू लागलो. माता भगिनींनी मला पदरात घेतलं. जेव्हा साहेबांचं निधन झालं सोनसळला मी, दादा आणि आम्ही कदम कुटुंबातले सदस्य बसायचो आणि त्या काळामध्ये हजारोने लोक पलूस कडेगावचे, सांगली जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले येत होते. आमचं सांत्वन करत होते. मला वाटलं की माझ्या एकट्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं, पण हे दुःखाचं डोंगर पलूस कडेगावच्या जनतेवरही कोसळलेलं होतं. लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहत होतो. मग लोकांनी मला धीर दिला, आम्ही त्यांना धीर दिला. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, साहेबांच्या पुण्याने मी बिनविरोध आमदार झालो. पुन्हा मी कामाला लागलो. 2019च्या आत काय घडलं आपल्याला माहिती आहे. प्रचंड मोठा महापूर इथे या परिसरात आला. न भूतो न भविष्यती अशी अवस्था आणि परिस्थिती आम्ही कधी पाहिलेली नव्हती. मला तर कधीच कल्पना अशी जाणवली नाही. साहेब नव्हते, 4-5ला साहेब होते. ह्यावेळी साहेब नव्हते, पण माझ्या पाठीशी होते तुमचे आशीर्वाद, परमेश्वराचे आशीर्वाद. दिवस रात्र ह्या ठिकाणी 27 दिवस जवळजवळ कृष्णा नदी काठ असणाऱ्या 30-35 हजार लोकांसाठी जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली. उत्तम त्यांना जेवण दिलं. कुणाला काही अडचण येऊन दिली नाही. भारतीय हॉस्पिटलचं डॉक्टरांचं पथक उभे केलं. औषध उपचार 27 दिवस आम्ही करत होतो. जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या केल्या, चारा उपलब्ध करून दिला, पण कुणालाही किंचित सुद्धा अडचण येऊन दिली नाही. आम्ही हे आमचं नैतिक कर्तव्य, हे पतंगरावजी कदम साहेबांचे संस्कार आहे, ते काम करत होतो. हे कळत असताना तुम्ही सगळ्यांनी उठाव केला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मला 1,62,000 निवडून दिलं. हे तुमचं प्रेम आहे, तुमचे आशीर्वाद आहेत. ह्याच्यातनं पुन्हा मी महाराष्ट्रात योगायोगाने राज्यमंत्री झालो. खरं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल मला माहीत नव्हतं, परंतु यातली एक बाब निश्चितपणे मला सांगायची की ज्या वेळेस पलूस कडेगावची जनता ही हाताच्या पंजाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे, त्यावेळेस कदम कुटुंबाच्या रूपाने पलूस कडेगावच्या मातीला मंत्रीपद मिळाले. आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मंत्रीपद हे एका व्यक्तीचं नाही. मंत्रीपद हे गोरगरिबांचे, सर्वसामान्य लोकांचे, कार्यकर्त्यांचे. जी माणसं या पलूस कडेगावच्या त्या प्रतिष्ठेचं मंत्रीपद आहे, इथल्या असणारा हा तो कार्यकर्त्याचा सन्मान आहे. ह्या भावनेतून साहेब काम करत होते. ह्या भावनेतून मी काम करायला लागलो. मला 2-2.5 वर्ष कालावधी मिळाला. त्यात करोना आला, लॉकडाऊनची परिस्थिती झाली. करोनाच्या महामारीमध्ये आपण सगळे घरात अडकलो. मी बिलोडीमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, 4-4 वेळा येऊन गेलो. या चौकात आम्ही उभं राहायचो, ग्रामपंचायतीच्या समोर उभं राहायचो, लोकांना विचारायचो सोशल डिस्टन्सिंग ठेवून. प्रांत अधिकारी, तहसीलदार, त्या ठिकाणी पुरवठा अधिकारी, आरोग्य अधिकारी आम्ही घेऊन यायचो. कुणाला काय धान्याची अडचण आहे का, कुणाला काय हॉस्पिटलचा बेड हवं का, कुणाला रेमडेसिवीर हवं का, कुणाला या ठिकाणी ऑक्सिजन हवं का, ही सगळी विचारपूस आम्ही करत होतो. हे सगळं आमचं कर्तव्य. पण ज्यावेळेस शासनाची यंत्रणा कमी पडली त्यावेळेस सांगली येथील भारतीय हॉस्पिटलचे दरवाजे 365 दिवस 24 तास आपल्या लोकांसाठी उभे केले.
सोनीरा कारखान्याच्या माध्यमातून सॅनिटायझर केले, वसुंधरा कारखाने सुद्धा एक सॅनिटायझर केले, आम्ही घरटी पोच केले, आयुर्वेदिक औषधं आम्ही घरटी पोच केले. कारण नवा रोग होता, काय होईल, लोकांनी कशी काळजी घ्यायची याची सगळ्यांनाच काळजी लागत होती. हे सांगण्याचं तात्पर्य असं की हे साहेबांचे आमच्यावर संस्कार आहेत. हे करत असताना विकास कधी आम्ही थांबवला नाही. मी परवा कडेगावचा अर्ज भरत असताना तुम्ही सगळी मंडळी मला आशीर्वाद देण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित होता. 12,000 लोकांच्या समोर जाहीरपणे मी सांगितलं की गेल्या 6 वर्षामध्ये तुमच्या विश्वजित कदमांनी तब्बल 1200 कोटीचा विकास निधी पलूस कडेगावच्या मातीसाठी इथे या ठिकाणी आणलाय. अहो साधं उदाहरण द्यायचं म्हणलं तर पुसे सावळीपासून कडेपुरातनं वांगी, वांगीतनं अंबक, मोहिते वडगाव, देवराष्ट्र, कुंडल, रामानगर, बुर्ली, आमनापूर, अंकोलकोप आणि आष्टा, महाराष्ट्रात 3 एशिया बँकेचे रस्ते मंजूर झाले होते. त्यातला एक 263 कोटीचा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता तुमच्या विश्वजित कदमांनी कडेगाव पलूस मध्ये मंजूर करून आणला. बुर्ली सूर्योगाचा 32 कोटीचा पूल, पलूस शहराला मोठं शहर होत चाललंय. नवीन नळपाणी पुरवठा योजनेची 38 कोटीची योजना आज तिथं थोड्या दिवसातच सुरू होते. कुठलं काम या ठिकाणी आम्ही शिल्लक ठेवलं? लोकांच्या सेवेसाठी पर्यटनाचे 27 कोटी आणले. नागठाणचं नागेश्वर मंदिर आहे, नागठाणची मंडळी इथं उपस्थित आहेत. 5.5 कोटी नागेश्वर मंदिराला या ठिकाणी आमच्या सर्वांचं एक धार्मिक स्थळ असणार आहे, त्या मंदिराला आम्ही मंजूर करून दिले. कोरे सर इथं आहेत. कुठलं काम आम्ही ठेवलं नाही. जे असेल ते ताकदीने या ठिकाणी आम्ही करत गेलो. आज काही माणसं तुमच्या समोर येतात भाजपचे उमेदवार म्हणून. यांचं काय कर्तृत्व तुम्ही सांगा मला? कुठं होती ही माणसं पुरामध्ये? कधी तुम्हाला दिसली? सांगा मला, कधी तुम्हाला दिसती? कधी येऊन मदत केली? त्यांच्याही कारखाने आहेत, त्यांच्याही संस्था आहेत. अरे मदत करायला पैसा लागत नाही, मदत करायला गोरगरिबांची दानत लागते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अरे पण दानत ह्यांना काय माहित? माझी भिलोडीकरांना आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे, कधीतरी कडेगाव तालुक्यात जाऊन विचारा गोरगरीब शेतकऱ्यांना. 20-20 वर्ष झाले त्यांच्या सातबऱ्यावर ह्यांनी बोजा चढून बसवलाय. एक दिवशी एक भाजपचा कार्यकर्ता आला लग्न पत्रिका द्यायला. मला म्हणला बाळासाहेब विनंती करू का? म्हणलं काय? भाजपचा कडेगावचा. म्हणलं बाळासाहेब लग्न मुलीचं आहे म्हणले, मला थोडी मदत करावी का? म्हणलं करतो. आता काय आमची सवयच आहे, येईल त्याला मदत करायची, चांगली सवय आहे. म्हणलं काय पाहिजे? केली मदत. म्हणलं का रे बाबा काय करू? म्हणले बाळासाहेब 20 वर्ष झालं आमच्या सातबऱ्यावर बोजा आहे, अजून उतरलं नाही. साधं सोसायटीचं सुद्धा मला कर्ज काढता येत नाही. ही त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची अवस्था. कुठला तरी भाजपचा कार्यकर्ता रेकॉर्ड करत असेल तो कोपऱ्यात बसून, विश्वजित त्यांना सांगायचं काय काय भाषण मध्ये बोला. अरे मला काही परवा नाही रे, मला कुणाची भीती नाही. मी जे बोलतो ते मन साफ ठेवून बोलतो, कुणाची भीती नाही. अरे भीती नव्हती, कुणाची भीती नव्हती म्हणून विशाल पाटील या व्यासपीठावर खासदार म्हणून बसला, हे लक्षात ठेवा. किती लोकांनी त्रास दिला, किती लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, हे मला माहिती आहे, तुम्हालाही चांगलं माहिती आहे. आणि म्हणून मला सांगायचंय की ही माणसं तुमच्या दुःखात नाहीत, कधी संकटात आली उपस्थित नाहीत, पण कडेगावला भाषण काय करतात ऐका आमच्या भगिनींनो आणि लोकांनो. काय करायचं कडेगावात भाषण? मी सुद्धा पुरात गेलो होतो, पण आम्ही फोटो काढले नाही. तिच्या आईला, अरे इथं आल्यानंतरच फोटो निघतो ना, एवढं तरी कळलं पाहिजे. इथं आल्यानंतर फोटो निघतो. अजून अर्ध्या फुटात कधी पाण्यात पाय ठेवलं नाही, कधी लोकांना चारा दिला नाही, औषधे दिली नाहीत, कधी या ठिकाणी पाणी उतरलं तरी नंतर आला नाही. कधी विश्वजित कदम आणि आम्ही सगळे उभे होतो, संसार उपयोगी किट प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी पोच केलं. त्यावेळेस तरी तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची भान ठेवायची, त्यांची त्यावेळेस तरी काळजी घ्यायची. आम्ही काळजी घेतली. आमच्यावर ते संस्कार आहेत, शिकवण आहेत. प्रत्येक माणूस आपला आहे, येईल त्या माणसाला प्रेमाने वागणूक द्यायची, त्याचं काम करायचं. या कुणाला हॉस्पिटल हवंय का, कुणाला औषधं हवंय का, कुणाला ऑक्सिजन हवंय का, कुणी रोखलं होतं? मग 4.5 वर्ष गायब व्हायचं, कुणाची विचारपूस करायची नाही. तिथं कडेगाव तालुक्यातली शेतकऱ्यांची ऊस बिलं द्यायची नाहीत, पगार 6-6 महिने कामगारांचे द्यायचे नाहीत. आता ह्यांना कोण सांगणार आहे? मलाही माहिती आहे, मला आणि विशालला चांगलं माहिती आहे. सांगू द्या, आमची काय परवा नाही.
मग त्यांनी काय सांगायचं, ह्यांना उमेदवार आला, याचे नवे आहेत ना उमेदवार, आता भाजपच्या चिन्ह लढतात, उठ म्हणले की उठायचं, बस म्हणले की बसायचं. मी सुद्धा उठतो, मी सुद्धा बसतो, पण मी केव्हा उठतो आणि बसतो, जेव्हा पलूस कडेगावची माय बाप जनता विश्वजितला सांगते तेव्हा विश्वजित कदम तसा करतो. बाकी ऐकत नाही मी कुणाचं, तुमचं ऐकतो आणि तुमच्यासाठी दिवस रात्र राबतो, माहितीये की नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचं, ही जी माणसं आहेत आणि महायुतीचे उमेदवार आहेत म्हणे, महायुती. आता प्रताप गडी साहेब बोलतील महायुतीचे उमेदवार म्हणजे काय हो. महायुती हे गंडवणारं फसवणारं महायुती. आता आमच्या भगिनींना वाटतं 1500 रुपये दिले, बरोबर. अहो 1500 रुपये दिले, कधी दिले, लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने यांना दणका दिला तेव्हा ही या ठिकाणी जागी झाली. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले की नाही. आणि मग ही झाली मग म्हणले महिलांना काहीतरी देऊ 1500 रुपये. अहो काँग्रेस पक्ष कर्नाटकात 2000 देते, माझा मित्र रेवंत रेड्डी तेलंगणात 2000 रुपये देतोय, तुम्ही 1500 रुपये दिले. आता ह्याच्यात गंमत सांगतो, बरोबर. आता तेलाचा डबा किती आधी किती होता, तुमचं घरात लक्ष बघा, लक्ष आहे घरात. 1600 आणि 2200 फरक किती झाला, 600 रुपयाचा. स्टॅम्प पेपर किती झाला, आधी किती होता, 400 रुपयाने वाढला. 600 आणि 400 किती झाले, 1000. आणि त्यात बाकीचं तर अजून मी सांगतच नाही. पेट्रोल, डिझेल, युरिया, गॅस वाढलंय की नाही सगळं, बरोबर. आता परवा तर मला एक तरुण कार्यकर्ता म्हणला रिचार्ज पण वाढले 100 रुपयाने, खरंय का. आता पोरांना माहित असेल बघा, रिचार्ज सुद्धा 100 रुपयांनी वाढलं. अरे मग चाललंय काय, म्हणजे तुम्हाला 1500 रुपये वरच्या खिशात दिले, एखाद्या बाजारात गेल्यानंतर चुकून पाकिटमार असतो ना, खिसा कापतो, तसं या महायुती सरकारने पाकिटमार करून तुमचे 1000 रुपये काढलेत, हे लक्षात ठेवा. आज हे स्त्रियांवर अत्याचार करणारं सरकार आहे, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणारं सरकार आहे महायुतीचं. आज या ठिकाणी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारं हे सरकार आहे. हे सरकार दिल्ली आणि गुजरात समोर झुकणारं सरकार आहे महायुतीचं. पण त्यांना माहित नाही, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि जोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि तुम्ही सगळे आमच्या पाठीशी आहात, आम्ही दिल्ली आणि गुजरात सोडून महाराष्ट्राला झुकून देणार नाही, हे ठामपणे आज सांगतो. पण यांनी झुकवलं महाराष्ट्र, या महायुतीच्या नेत्यांनी. यांनी पाप केलं, महाराष्ट्र आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्राला झुकवण्याचं पाप केलं. आणि म्हणून या ठिकाणी ही निवडणूक एक वेगळी आहे. जी माणसं तुमच्यात नाहीत, कधी विचारपूस केली नाही, दुःखात आली नाही, कधी काही मदत केली नाही, ही माणसं पुन्हा येण्याचं धाडस करतायत आणि भाजपचं टिमटुमा वाजवत आहेत. आता त्याच्यावर आमचे इम्रान भाई बोलतील, परंतु एवढं नक्की सांगायचंय की आता जास्त लांबलचक बोलणार नाही, पण शिक्षण, आरोग्य एक तरी कार्यकर्ता सांगावा की तो महेंद्र अप्पांकडे गेलाय, विश्वजित कदमांकडे गेलाय, कुणी फी सवलत आहे, ऍडमिशन आहे हॉस्पिटलमध्ये. अरे यादी जर वाचवली ना गोरगरिबांची, किती हॉस्पिटल आम्ही मदत केली, तर कदाचित विरोधक विड्रॉ सुद्धा करेल. पण विड्रॉ नाही करायचा आम्हाला जरा आता एकदा ते होऊन जाऊन दे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक एक विचाराची निवडणूक आहे, पलूस कडेगावच्या विचाराची निवडणूक आहे, पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराची. या ठिकाणी आज खरोखरच मी थोडं एक वेगळ्या भावनेने, मला संग्रामदादांची खूप आठवण येते. खरंच एक आपल्या सांगली बिलोडीचा एक वाघ आपल्यात नाही, राजू दादा, तर त्यांनी जबाबदारी घेतली, पृथ्वीराज करतोय आता, आणि विजयांना आपल्या सोबत आहेत खंबीरपणे. कुठे त्यांना आहेत, अशी अनेक मंडळी आहेत, जुनी आहेतच, जुने माणसांनीच अत्यंत चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. आणि म्हणून या ठिकाणी आता संपूर्ण परिसरामध्ये एक चांगलं वातावरण आहे. भिलोडी स्टेशन पासून नंदूदादापर्यंत, अंकोलकोपर्यंत सगळ्या गावात आज उठाव दिसतोय मला लोकांमध्ये. कारण मला एक मनाला भावलं काय, मी ज्या ज्या गावात गेलो इथं तरुण पिढीने मला उत्साहाने स्वागत केलं, प्रेम दिलं, महिलांनी ओवाळणी दिली, ओवाळलं. चौकात उभा राहून खंडोबाच्या वाडीत, माळवाडीत, चोपडेवाडीत, सुकवाडीत, चोपडेवाडीत गेलो नाही, सुकवाडीमध्ये, ब्रह्मनाळमध्ये, या चौकात मी ब्रह्मनाळच्या घटनेतल्या प्रत्येक कुटुंबाला मदत तुमच्या साक्षीने केली. आज एवढं नक्की सांगतो, खरं माझ्या खिशात पैसे नाहीत, कागद आहेत फी कन्सेशनची, तेवढंच आहे. पण एकदा ही इलेक्शन झाली,
की तुमचा हा विश्वजित कदम, तुमचा भाऊ, तुमचा मुलगा तुमच्या ताटात विकास निधीचं या ठिकाणी उभारणी देईल, एवढं या ठिकाणी निश्चितपणे सांगतो. तरुणांचा बेरोजगारीचं उभारणी देईल, प्रश्न सोडवण्याचा, शेतकऱ्यांना ताकद देण्याची उभारणी देईल, एवढा नक्की तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा. पतंगरावजी कदम साहेबांनी आयुष्यभर काम करून, विकास करून हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या नकाशावर नेला. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला. तुमचा विश्वजित कदम विकासाच्या बाबतीत हा पलूसकडे गाव हिंदुस्थानाच्या नकाशावर नेण्याचं काम करेल, एवढं निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो. मी लांब लचक बोलणार नाही. इम्रान भाई इथं आलेत, मी त्यांना विनंती करतो, विशाल दादा तुम्ही 1-2 मिनिटात बोलू. तुम्ही 2 मिनिटात पण डबल सिक्स मारा. तुम्हाला 2 बॉल दिले तरी तुम्ही 3 सिक्स माराल, एवढा आम्हाला विश्वास आहे. मी विशाल दादाला विनंती करतो, त्यांनी 2 शब्द बोलावे आणि 3 सिक्स मारावे. चला, वाघाच्या भावाचा जोर